त्याचं घातक ऑपरेशन पण टळेल. आता प्रश्न येतो की हे औषध नेमकं खायचं कसं? तुम्ही हे तयार झालेलं तिळाचं चूर्ण मधामध्ये व्यवस्थित मिक्स करून सकाळी 1 चमचा, दुपारी 1 चमचा आणि रात्री 1 चमचा अशा पद्धतीने जेवणानंतर घ्यायचं आहे. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर मधाऐवजी गाईच्या तुपाचा वापर केला पाहिजे. तर मार्केटमध्ये कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात गेल्यावर वेगवेगळ्या कंपन्यांचं यष्टीमधू क्वाथ मिळते. लक्षात घ्या, आपल्याला यष्टीमधू काढा घ्यायचा नाहीये, तर यष्टीमधू क्वाथ घ्यायचा आहे. काढा आणि क्वाथ याच्यामध्ये मोठा फरक आहे. हे क्वाथ घरी आणून फक्त तिळाच्या पावडरमध्ये टाकून आटवून आपण हे चूर्ण अर्ध्या मेहनतीमध्ये पण तयार करू शकतो. यष्टीमधू हाडांच्या विकारांवर एक चमत्कारी औषध आहे. यष्टीमधू वापरल्याने अन्नातून मिळालेलं कॅल्शियम हाडांच्या पोकळीपर्यंत पोहोचलं जातं. हाडांमधलं इन्फ्लमेशन कमी होतं आणि अस्थिधातू पुन्हा बळकट होतो. हाडांच्या झिजलेल्या पेशींची पुन्हा सुधारणा होते, त्यांची